राजकीय वर्तुळातल्या एका महत्त्वाच्या बातमीने शिवसेनेची स्वबळाची तयारी सुरू झालेली आहे, कारण राजकारणामध्ये काहीही शाश्वत नाही असं सूचक विधान मंत्री संजय शिरसाट यांनी केलंय। मंत्री संजय शिरसाट यांच्या या विधानानंतर राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। मात्र शिवसेनेमध्ये बोलण्याचा अधिकार केवळ एकनाथ शिंदेंनाच आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। राजकारणामध्ये कोणतंही शाश्वत असं राजकारण नसतं। कधी काँग्रेस राष्ट्रवादी ही उभाटाबरोबर जाईल असं स्वप्नात तरी वाटलं होतं का? गेले। अनेक युत्या अशा झालेल्या आहेत या देशामध्ये की ज्या युती कधी स्वप्न जरी उघड्या डोळ्याने जरी पाहिलं तरी कधी सत्य होईल असं वाटत नव्हतं। आपण पाहिलं जम्मू काश्मीरमधली युती पाहिलेली, इथलची युती पाहिलेली, अनेक राज्यातली युती आपण पाहिलेली आहे। म्हणून उद्या काय घडेल याचा अंदाज बांधणं कठीण असतं। म्हणून आपला जो पक्ष आहे तो पक्ष मजबूत करणं हाच त्याच्यावरचा एक इलाज आहे। म्हणून आम्ही युती होईल का नाही होईल यावर चर्चा करत नाही, पक्ष मजबूतीवर आमची चर्चा असते। प्रत्येक पक्षाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, मग मित्र पक्ष असला तरी आणि विरोधक असला तरी। ज्याची कुवत आहे, जो लोकांपर्यंत पोहोचणार आहे, जो पक्षाची ध्येय धोरणं लोकांपर्यंत घेऊन जाणार आहे, पक्षाची भूमिका घेऊन जाणार आहे आणि पक्षाची भूमिका ज्यांना पटेल ते त्या पक्षामध्ये येतात आणि पक्ष वाढवतात। त्याच्यामुळे संजय शिरसाट जे पक्ष वाढवण्याच्या बाबतीमध्ये बोललेत तसं प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे। निवडणुका भाजप शिवसेना वेगळा लढेल असं शिवसेनेचे 2 मंत्री म्हटलेले आहे। लोकांमध्ये संभ्रम वाटतो की यांच्यात आलबेल आहे की नाही म्हणून। कोण मंत्री म्हणाला सर? शिरसाट आणि उदय सामंतांनी त्याला दुजोरा दिला। मला असं वाटतं की शिवसेनेमध्ये बोलण्याचा अधिकार हा केवळ एकनाथ शिंदेजींना आहे। एकनाथ शिंदेजींनी जर काही एखादं स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलं तर मला तुम्ही त्याच्यावर विचारलं पाहिजे।